जबरदस्तीचे लग्न भाग 12. उद्यापासून आमच्या परीक्षा सुरू होत आहेत. तू काय करणार? माझ्याकडे एक पर्याय आहे. जर तू संपूर्ण कॉलेजसमोर नाक कासून माझी माफी मागितली तर तू ह्या कॉलेजमध्ये परत येणार. अमनने राक्षसी हास्य हसत म्हणाला. त्याचे शब्द ऐकून कृतिकाचं राग वाढला. तू जे विचार करत आहेस ते कधीच होणार नाही. मी तुझी कधीही माफी मागणार नाही. आणि कॉलेजमधून काढून टाकण्याचा प्रश्न आहे तर काळजी करू नको. मी ते कसे तरी मॅनेज करेन. पण मी तुझी कधीही माफी मागणार नाही, कृतिका रागाने म्हणाली. तिला रागवलेले पाहून हसणाऱ्या अमनने रागाने म्हणाला, तू खूप जास्त उडी मारू नको. एक मिनिट, मला आठवले. अमनने कपाळावर बोट ठेवत म्हणाला, म्हणजे तो तुझा बॉयफ्रेंड होता? तुला काय वाटते, तुझा बॉयफ्रेंड तुला ह्या कॉलेजमधून काढून टाकण्यापासून वाचवेल तुला? अजूनही एक संधी आहे. माझी माफी माग. कदाचित मी तुला माफ करेन. त्याचे बोलणे ऐकून कृतिका हसते. जणू ती त्याची चेष्टा करत आहे. माझा बॉयफ्रेंड काय करेल की नाही हे तुला माहीत असण्याची गरज नाही. फक्त लक्षात ठेव की तू मला कधीच जिंकू शकत नाहीस. मी स्वतःसाठी दुसरे कॉलेज शोधेन आणि तेही चांगले. तिथे मला तुझ्यासारख्या मूर्खाचा चेहरा पाहावा लागणार नाही. असे म्हणत कृतिका तिथून निघून जाऊ लागते. तू खूप उघडत आहेस? काही हरकत नाही. तुला हवे तितके उघडत राहा. कारण तुला जमिनीवर पडावे लागेल. आणि माफीचा प्रश्न आहे तर तू माझ्याकडून ते मागशील. जस्ट वेट अँड वॉच. अमन राक्षसासारखे हसत होता. त्याच्याकडे पाहत असे वाटत होते की त्याच्या मनात एक धोकादायक योजना आहे. आर्यन त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्या केबिनमध्ये लॅपटॉपवर काम करत होता. त्याची बोटे कीबोर्डवर वेगाने फिरत होती. तेवढ्यात त्याच्या केबिनचा दरवाजा उघडला. निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातलेली एक मुलगी, दुसरी तिसरी कोणी नसून मलिका होती. हाय बेबी, तू मला मिस करत आहेस ना? तिचा आवाज ऐकूनही आर्यनने तिच्याकडे पाहिले नाही. जणू ती कधीच केबिनमध्ये आलीच नव्हती. स्वतःकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहून मल्लिका रागवली. मिस्टर आर्यन, तू मला दुर्लक्ष करू शकत नाही, ती रागाने म्हणाली. दुर्लक्ष? आर्यन हसत म्हणाला. मला तुझे नावही माहीत नाही. तसे तुझे नाव काय आहे? आर्यनने तिला हसत विचारले. जणू काही तो तिचे नाव विचारून तिचा अपमान करत आहे आणि तिला सांगतो की मला तुझ्यासाठी काही फरक पडत नाही. तिचा अपमान होत असल्याचे पाहून मल्लिका रागवली. आर्यन, जास्त भोळा होण्याचा प्रयत्न करू नकोस. मला चांगले माहीत आहे की तूच माझे कुटुंब उद्ध्वस्त केलेस. आणि तुला काय वाटते, मला कळणारही नाही? नाहीतर तू आमची कंपनी उद्ध्वस्त करशील आणि आम्हाला रस्त्यावर आणशील. मग हा तुझा सर्वात मोठा गैरसमज आहे. अजूनही वेळ आहे, माझ्याकडे ये. आम्ही दोघंही पूर्वीसारखे आनंदी राहू. आणि तुला काय वाटते, तुझी बायको तुझ्यासोबत किती दिवस राहणार? शेवटी ती तुला सोडून जाईल. मलिका विचित्रपणे हसत म्हणाली. तिचे बोलणे ऐकून आर्यनलाही राग आला आणि तो खुर्चीवरून उभा राहिला. गप्प बस. माझ्या बायकोबद्दल बोलण्याचीही हिंमत करू नकोस. नाहीतर मी विसरून जाईन की तू एक मुलगी आहेस. आणि तू काय म्हणालीस? ती मला सोडून जाईल? ती तुझ्यासारखी चारित्र्यहीन मुलगी नाही, जी मुलांचा फायदा घेण्यासाठी वापर करते. ती तुझ्यापेक्षा लाख पटीने चांगली आहे. जर जगात कोणी चांगली मुलगी असेल तर ती माझी बायको आहे. म्हणून इथून पुढे माझ्या बायकोबद्दल वाईट बोलण्याची हिंमतही करू नको. नाहीतर मी तुला आणि तुझ्या प्रियकराशी असे काही करेन जे तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. माझ्या केबिनमधून बाहेर पड. आर्यन केबिनच्या दाराकडे बोट दाखवत म्हणतो. आर्यन कृतिकाचे कौतुक करत असल्याचे ऐकून मल्लिका रागाने दात कात म्हणाली. तुला तुझ्या बायकोचा खूप अभिमान आहे बघ. ती एके दिवशी तुझा अभिमान कसा धुळीत मिळवते. एके दिवशी ती तुला सोडून निघून मग रडत बस. अजूनही वेळ आहे. माझी ऐक. सेटअप. एक गोष्ट लक्षात ठेव. मी आता पूर्वीचा आर्यन नाहीये. म्हणून मला पुन्हा अशा गोष्टी बोलण्याचा प्रयत्नही करू नकोस. आणि तुझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा प्रश्न आहे तर मी ते आधीच केले आहे. जस्ट वेट अँड वॉच. आणि तुला काय वाटतं,
तुझ्या बॉयफ्रेंड तुला तुझी कंपनी सांभाळण्यात आर्थिक मदत करेल. मग तू त्याची पहिली गर्लफ्रेंड नाहीस हे विसरून जा. त्याला कितीतरी वेळा प्रेम झाले म्हणजे एक दिवस तो तुलाही सोडून जाईल. आणि अभिमानाचा प्रश्न आहे तर माझी बायको माझे सर्वस्व आहे. आणि तुला माझ्याबद्दल विचार करण्याची गरज नाही, कारण ती माझी हक्काची बायको आहे. मला माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे. आर्यन हसत म्हणतो. हे ऐकून मल्लिका रागाने तिच्या उंच टाचांनी आपटून बाहेर पडते. ती गेल्यानंतर आर्यन जाऊन खिडकीजवळ उभा राहतो आणि खिशातून सिगारेट काढतो आणि सिगारेट ओढू लागतो. वाटेत कृतिकाने मानशीला मेसेज केला होता की तिला बरे वाटत नाही म्हणून ती घरी जात आहे. मानशीने तिला विचारले होते की मी तुझ्यासोबत येऊ का, पण कृतिकाने नकार दिला आणि म्हटले की तुला माझ्यामुळे वर्ग चुकवायला नको, मी ऑटो पकडून घरी जाते. त्यानंतर मानशीने तिला थांबवले नाही आणि कृतिका ऑटोने एकटी घरी गेली. घरी पोचल्यानंतर ती थेट तिच्या खोलीत जाऊ लागली. तेव्हा हॉलमध्ये बसलेल्या सुरेखा तिला विचारले की काय झाले आणि तू कॉलेजमधून इतक्या लवकर का आली आणि मानसी कुठे आहे. तिने तिला सांगितले की मला डोके दुखत आहे म्हणून मी लवकर आले असं म्हणत ती तिच्या खोलीत विश्रांती घेण्यासाठी गेली. तू ठीक आहेस ना, सुरेखा काळजीने म्हणाली. मी हो आई, मी ठीक आहे. बाळा तू जा, मी तुझ्यासाठी आल्याचा चहा आणि औषधं आणते. पण कृतिका स्पष्ट नकार दिला. आई मला काही नको आहे. ठीक आहे बाळा, तुला काही हवे असेल तर मला कळव. सुरेखा तिच्या डोक्याला हात लावत म्हणाली. ठीक आहे आई, असे म्हणत ती तिच्या खोलीत गेली. खोलीत पोचल्यानंतर तिने तिची बॅग सोफ्यावर ठेवली आणि वॉशरूममध्ये गेली. काही वेळाने ती बाथरूममधून बाहेर आली आणि सोफ्यावर बसली. तिला आता काय करावे हे समजत नव्हते. तर ह्यावेळी तिने काहीही केले नाही. तिला विनाकारण शिक्षा झाली. आता ती तिच्या वडिलांशी बोलूही शकत नाही. शेवटी तिने तिची प्रॉब्लेम कुणाशी शेअर करणार. पूर्वी तिचे वडील तिच्या सर्व प्रॉब्लेम सोडवत होते, पण आता प्रकरण वेगळे होते. जर तिने आर्यनला सांगितले तर तो तिच्यावर विश्वास ठेवणार नाही. जर तिला घरच्यांना सांगायचे असेल तर ती सर्वांना काय सांगेल. की तिला तिचे कॉलेज का बदलायचं आहे हे विचार करत तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि तिने दोन्ही हातांनी चेहरा लपवला. शेवटी इथे तिचं आत्मसन्मानाचा प्रश्न होता. ती सर्वांना कसे सांगेल, विशेषतः आर्यन. तो तिचे ऐकेल का. त्याच वेळी मानसी तिच्या वर्गातून बाहेर पडत होती तेव्हा राहुलने तिला मागून थांबवले. मानसी आवाज ऐकून थांबली. मानसीने मागे वळून पाहिले आणि तिचे हृदय जोरजोरात धडधडू लागले. राहुलनेच तिला थांबवले होते. राहुल तिच्याकडे आला आणि म्हणाला, तुला माहिती आहे का कृतिकाला काय झाले आणि ती लवकर का निघून गेली. त्याने मानसीला काळजीने विचारले. हो, तिने घरी जात असल्याचा मेसेज पाठवला होता. मी तिला विचारले होते पण तिने सांगितले की ती आजारी आहे म्हणून ती घरी गेली. पण तू का विचारत आहेस, तिने तुला सांगितले नाही. मानसीने त्याला विचारले. ती आजारी आहे, पण सकाळी कॉलेजमध्ये आली तेव्हा ती पूर्णपणे ठीक होती. पण प्रिन्सिपल सरांच्या ऑफिसमधून आल्यापासून ती काळजीत दिसत होती. मी तिला विचारले पण तिने मला काहीही सांगितले नाही. राहुलने मानसीला आश्चर्याने सांगितले. ती प्रिन्सिपालच्या ऑफिसमध्ये गेली होती, पण का. मानसीने राहुलला गोंधळून विचारले. मला माहित नाही. आज सकाळी प्रिन्सिपल सर तिला बोलवायला क्लासरूममध्ये आले होते. ती त्यांच्यासोबत गेली पण ती परत आली तेव्हा ती काळजीत दिसत होती. मी तिला विचारले पण तिने मला काहीही सांगितले नाही. ठीक आहे, काळजी करू नकोस, मी घरी जाऊन तिला विचारते. ठीक आहे, जेव्हा ती तुला सांगेल तेव्हा मला फोन करून सांग, राहुल मानसीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो. राहुलच्या स्पर्शाने तिचे हृदय जोरात धडधडू लागते. तिने स्वतःला शांत केले आणि राहुलला म्हणाली, ठीक आहे, बाय, मी फोन करते. असे म्हणत मानसी निघून जाते. राहुलही तिथून निघून जातो. काही तासांनी आर्यन ऑफिसमधून घरी येतो. तो त्याच्या खोलीत जात असताना मानसी त्याला मागून थांबवते. आर्यन ब्रो. मानसीचा आवाज ऐकून आर्यन थांबतो. मानसी त्याच्याकडे जाते आणि म्हणते, ब्रो, तुझे आणि कृतीचे भांडण झाले का. नाही, आर्यन कोणतेही भाव न दाखवता म्हणाला.
पण तुला असे का वाटते? आर्यनने तिच्याकडे पाहत विचारले. राहुलने तिला जे काही सांगितले तिने आर्यनला सर्व काही सांगितले. मानसी, रिलॅक्स, काळजी करू नकोस, मी जाऊन बघतो, असं म्हणत आर्यन पायऱ्या चढून त्याच्या खोलीकडे गेला. मला आशा आहे की कृती पूर्णपणे ठीक असेल, असं म्हणत मानसी देखील तिच्या खोलीत गेली. आर्यन खोलीचा दरवाजा उघडून आत आला. कृतिका सोफ्यावर बसून काहीतरी विचार करत होती. आर्यनने त्याची लॅपटॉप बॅग बेडवर ठेवली आणि कृतिका जवळच्या सोफ्यावर बसून म्हणाला, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? आणि प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवला. त्याचा आवाज ऐकून कृतिका सुट्टीवर आली आणि आर्यनला न पाहता मिठी मारली. कृतिका अचानक त्याला मिठी मारते तेव्हा आर्यनला धक्का बसतो. मी हँडसम आणि स्मार्ट आहे आणि तू मला पाहून स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीस ना? आर्यन तिच्या कानात कुजबुजतो. त्याचे शब्द ऐकून कृतिका सुट्टीवर येते आणि त्याच्यापासून दूर जाते आणि जेव्हा ती त्याच्या शब्दांकडे लक्ष देते तेव्हा ती चिडते. तू हँडसम आणि स्मार्ट असू शकत नाही. तू एक कॉमेडी मॅन आहेस. कृतिका त्याला तोंड वाकडं बनवत म्हणते. ठीक आहे, मग तू मला का मिठी मारलीस? आर्यनने चिडून विचारतो. त्याचे शब्द ऐकून ती बोलणे थांबवते आणि मग काहीतरी विचार करत बोलते. मला वाटले की माझे पप्पा आहेत, ती दुसरीकडे पाहत म्हणाली. तिचे शब्द ऐकून आर्यनला धक्का बसला. मी तिला तिचे पप्पा वाटतो? मला किती मूर्ख बायको मिळाली आहे. ती तिच्या स्वतःच्या नवऱ्याला पप्पा म्हणत आहे. मी खूप हँडसम आणि स्मार्ट आहे. मला खात्री आहे की नक्कीच तिचे डोळे खराब झाले आहेत. आर्यनने मनातल्या मनात कृतिकाला शिव्या देतो. तुला कोणत्या दृष्टिकोनातून मी तुझे पप्पा दिसतो? ते म्हातारे आहेत, तर मी तरुण आणि देखणा आहे. आर्यन स्वतःची स्तुती करतो. कृतिकाला त्याच्या वडिलांना वाईट बोलताना पाहून तिला राग येतो. अरे हॅलो, तू माझ्या पप्पांना म्हातारे कसं काय म्हणत आहेस? तू म्हातारा असशील, कृतिका डोळे बारीक करत म्हणते. तुला काय म्हणायचे आहे? मी म्हातारा आहे? मग तू एका म्हाताऱ्याशी लग्न का केलेस? आर्यन चिडून विचारतो. मला वाटले होते की मी तुझ्याशी लग्न करून तुझ्यावर उपकार करेन. काहीही असो, कोणतीही मुलगी तुझ्याशी लग्न करणार नव्हती, म्हणून मी विचार केला की मी तुझ्यावर उपकार करेन. कृतिका डोळे मोठे करून म्हणाली. अगं ये, मुली माझ्यासाठी वेडी होऊन माझ्याशी लग्न करण्याचे स्वप्न पाहतात. मी कॉलेजमध्ये असताना मला दररोज मुली प्रपोज करायचे, पण आजपर्यंत मी कधीही कुणाकडे लक्ष दिले नाही. आर्यन एटिट्यूडने म्हणतो. तुझ्यापासून पळून गेलेल्या मुली भाग्यवान होत्या आणि तुझ्याशी लग्न करण्याचा प्रश्न आहे. ज्या मुली तुला प्रपोज करत होत्या त्यांचा नजर वाईट होत्या. कृतिका सोफ्यावरून उठताना म्हणाली. दोघांचेही आता मूड चांगला होता. अगं हॅलो हॅलो, तुला काय म्हणायचं आहे? आर्यन सोफ्यावरून उठून तिचा हात धरत म्हणतो. मला जे बोलायचं होते ते बोलले आहे. माझा हात सोड. कृतिका त्याच्यापासून हात सोडवत म्हणते. आज कॉलेजमध्ये काय झाले? आर्यन तिच्या समोर येत म्हणतो. त्याचे शब्द ऐकून कृतिकाच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसते. काहीही नाही आणि तुला जाणून घ्यायची काय गरज आहे? कृतिका त्याच्याकडे न पाहता म्हणते. तिचे शब्द ऐकून आर्यन एक दीर्घ श्वास घेतो. कृतिका, तू विसरत आहेस की मी काल पायज जिंकली आहे आणि पायजानुसार तू माझ्याशी वाद घालू शकत नाहीस. म्हणून मी काय विचारत आहे ते तू मला सांगितले तर बरे होईल. आर्यन तिला सौम्य रागात म्हणतो. त्याचे बोलणे ऐकून कृतिकाच्या चेहऱ्यावर एक कटू हास्य येते. तुला माझ्या प्रॉब्लेमची काय पर्वा आहे? उलट मला कॉलेजमधून काढून टाकले म्हणून तू आनंदी होशील. तिचे बोलणे ऐकून आर्यनला वाईट वाटले आणि त्याला धक्का बसला. मी प्रिन्सिपॉलला काहीही सांगितले नाही. मग कृतिकाला कॉलेजमधून का काढून टाकले? हे सगळं त्याच्या मनात चालू होतं. पण का? आर्यनने सौम्य रागाने विचारले. मला माहीत नाही, कृतिका स्पष्टपणे नकार देते. माहीत नाही म्हणजे काय? ते तुला काहीतरी कारण सांगितले असेल ना? आर्यन कृतिकाकडे पाहत म्हणतो. सर्वप्रथम तू मला त्रास देणे थांबव आणि मी काहीही केलेले नाही. कृतिका चिडून म्हणते. तू कुणाला मारलेस का? म्हणूनच प्रिन्सिपालने तुला तुझ्या कॉलेजमधून काढून टाकले असेल. तरीही तू एका मनोरुग्णापेक्षा कमी दिसत नाहीस.
आर्यन मोठ्याने हसत म्हणतो. आर्यन मुद्दाम कृतिकाला त्रास देत होता, कारण त्याला कृतिकाला कोणत्याही कारणास्तव नाराज होऊ द्यायचे नव्हते. म्हणूनच तो तिचे लक्ष दुसरीकडे वळवत होता. मी तुला कुणी दिसते का? की मी कुणाचं तरी खून करेन आणि तू मला मनोरुग्ण कसे म्हणलास? आता मी तुलाच मारेन. कृतिका त्याच्याकडे रागाने पाहत म्हणते. मग ती थोडी नाटक करत म्हणते, बायको अडचणीत आहे आणि तिला मदत करायची सोडून फक्त बायकोची चेष्टा करायची, तिच्यावर हसायचे, हे सोडून तुला काय येते? तुझ्याशी लग्न करून माझी काय फायदा? कृतिका नाटक करत म्हणते. आर्यन त्याचं बायकोचे नाटक पाहून खूप हसत होता, पण तरीही त्याने त्याचे हास्य आवरले आणि म्हणाला, ठीक आहे, तर तू माझी बायको आहेस? नाही, मी तुझ्या शेजाऱ्याची बायको आहे, तुझी काही नाही. जेव्हा तुला मला त्रास द्यायचा असेल तेव्हा मी तुझी बायको, आणि जरी तुला सेवा करायची असेल तेव्हा मी तुझी बायको, आणि जर तुला रोमॅन्स करायचं असेल तर मी तुझी बायको, आणि जेव्हा तुझी बायको अडचणीत येते तेव्हा तू विचारत आहेस की तू माझी बायको आहेस का? कृतिका गायगायने सर्व काही बोलून मोकळी झाली. तिचे टोमणे ऐकून हसत असलेल्या आर्यनच्या चेहऱ्यावर थोडा राग येतो आणि तो कृतिकाचा हात सोडून तिला कमरेने धरतो आणि तिला जवळ ओढतो. कृतिका पुन्हा एकदा बोलणे थांबवते. तू माझीच आहेस हे लक्षात ठेव, आणि तुला प्रॉब्लेम्समधून बाहेर काढण्याचा प्रश्न आहे तर काळजी करू नकोस. तू उद्या कॉलेजला जा. बाकीचे मी सांभाळेन, आणि भविष्यात दुसऱ्या कोणाबद्दल बोलू नकोस, कारण तू माझी आहेस आणि जे माझे आहे ते दुसऱ्या कुणाचे नाही. असे म्हणत तारेन तिला सोडून बाथरूममध्ये जाऊ लागला. त्याचे शब्द ऐकून कृतिकाच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंदाचे मिश्रभाव दिसत होते. पण तू मला का मदत करत आहेस? कारण तू माझा तिरस्कार करतोयस. आर्यनला जाताना पाहून कृतिका म्हणते. तिचे शब्द ऐकून आर्यनची पावले थांबतात आणि तो वळून तिच्याकडे पाहतो आणि तिच्याकडे येतो आणि म्हणतो, मी तुझ्यावर प्रेम करू की तुझा तिरस्कार करू? तुला दुःख किंवा आनंद देण्याचा अधिकार फक्त मलाच आहे आणि इतर कोणालाही नाही. मी कुणामुळेही तुझ्या डोळ्यात अश्रू येऊ देणार नाही, असे म्हणत आर्यन तिथून निघून जातो. कृतिका त्याच्या समोर एक पुतळा बनली होती. तिला अजूनही आर्यनच्या शब्दाचा अर्थ समजला नव्हता. काही वेळाने बाथरूममधून फ्रेश होऊन आर्यन खोलीत येतो. कृतिका अजूनही त्याचं बोलण्याबद्दल विचार करत होती. तेवढ्यात तिला आर्यनचा आवाज ऐकू येतो. जास्त विचार करू नकोस आणि चल, जेवायला जाऊया. तो आवाज ऐकून कृतिका शुद्धीवर येते. आर्यन कृतिका जवळ जातो आणि तिचं एक हात धरतो. कृतिका त्याच्याकडे पाहते आणि तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागते. तिला तिचा हात सोडवताना पाहून आर्यन चिडतो आणि म्हणतो की, मी फक्त तुझा हात धरला आहे. मी तुला खाणार नाही आणि तरीही मला तुला खाण्यात रस नाही, आणि तिला जबरदस्तीने सोबत घेऊन जाऊ लागतो. सर्वजण डायनिंग टेबलावर बसून त्यांची वाट पाहत होते. आर्यन कृतिकाची खुर्ची सोडून त्याच्या खुर्चीवर बसतो. कृतिकाही येऊन तिच्या खुर्चीवर बसते. बाळा, तू ठीक आहेस ना? सुरेखा कृतिकाला हसत विचारते. हो आई, मी ठीक आहे, कृतिका हसत म्हणते. आणि सगळे जेवण करायला लागतात. जेवण झाल्यावर सगळे आपापल्या खोलीत जातात. कृतिका ही तिच्या खोलीत जाते आणि आर्यन खोलीत जाण्याऐवजी स्टडी रूम मध्ये जातो. त्याच्या खुर्चीवर बसतो. थोड्या वेळापूर्वी हसणाऱ्या आर्यनच्या चेहऱ्यावर आता कोणतेही भाव नव्हते. त्याने खिशातून त्याचा फोन काढला आणि कोणाला तरी फोन केला. फोन वारंवार वाजत होता, पण कुणीही कॉल उचलत नव्हते. त्यामुळे आर्यनच्या चेहऱ्यावर राग दिसत होता. 4 ते 5 वेळा रिंग वाजल्यानंतर त्याने फोन उचलला. हॅलो सर, तुम्ही मला ह्यावेळी फोन केला? तो माणूस घाबरून म्हणाला. मी तुम्हाला ह्यावेळी फोन करू शकत नाही का? आर्यन रागाने म्हणाला. त्याचा रागवलेला आवाज ऐकून तो माणूस घाबरला. माफ करा सर. म्हणजे तो माणूस त्याचे वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच आर्यन रागाने त्याला म्हणाला, कृतिकाला कॉलेजमधून काढून टाकण्यापूर्वी तुम्ही कोणाला विचारले होते? आणि एक गोष्ट काळजीपूर्वक ऐका. जर आज नंतर कृतिकाला तुमच्यामुळे किंवा कॉलेजच्या इतर कोणत्याही विद्यार्थ्यामुळे काही त्रास झाला
तर मी तुमची संपूर्ण कॉलेज पेटवून देईन आणि तुम्हाला पुन्हा नोकरी मिळणार नाही इतकं त्रास देईन, असे म्हणत तो प्रिन्सिपलचे बोलणे ऐकून न घेता फोन डिस्कनेक्ट करतो. यावेळी कुणीही आर्यनचा चेहरा पाहिला असता तर खरोखर घाबरला असता. त्याने आपला फोन बाजूला ठेवला आणि लॅपटॉप चालू करून कामाला लागला. आर्यन त्याच्या कुटुंबासाठी जितकं शांत आहे तितकाच तो त्याच्या शत्रूंसाठी धोकादायक आहे. आजपर्यंत ज्याने त्याला फसवण्याचा प्रयत्न केला आहे तो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. त्याने एकाच दिवसात मल्लिकाच्या कंपनीचे सर्व शेअर्स खरेदी केले आणि तिने बनवलेला प्रकल्प रद्द केला, ज्यामुळे मल्लिकाचे कुटुंब रस्त्यावर पडले. रात्रीचे 12 वाजले होते. आर्यनचे काम झाले. त्याने हातातील घड्याळाकडे पाहिले, लॅपटॉप बंद केला, खुर्चीवरून उठला आणि स्टडी रूममधून बाहेर गेला. त्याने खोलीचा दरवाजा उघडला आणि खोलीत लाईट चालू होता. तो आत आला तेव्हा त्याने पाहिले की कृतिकाचे डोके स्टडी टेबलावर होते आणि ती कदाचित झोपली असेल. आर्यनने कृतिका उठू नये म्हणून खोलीचा दरवाजा आतून हळूच बंद केला आणि जेव्हा तो स्टडी टेबलाजवळ आला तेव्हा त्याला दिसले की कृतिका गाढ झोपेत आहे. त्याने खाली वाकून तिच्याकडे पाहिले. त्याने तिचं डोक्यावर चुंबन घेतले आणि तिला उचलून बेडवर झोपवले. तिला झोपवल्यानंतर आर्यनने खोलीचे लाईट बंद केले आणि तिला आपल्या मिठीत धरून झोपला आणि काही वेळाने तो झोपी गेला. पहाटे 5 वाजले होते. आर्यनने डोळे उघडले आणि कृतिकाचे केस त्याच्या चेहऱ्यावर होते. त्याने तिचे केस त्याच्या चेहऱ्यावरून काढले आणि मग त्याला कृतिकाचा निरागस चेहरा त्याच्यासमोर दिसला. कृतिकाचे डोके आर्यनच्या छातीवर होते. त्याने कृतिकाचे डोके उशीवर हळुवारपणे ठेवले आणि तिचं कपाळाचे चुंबन घेतल्यानंतर तो बेडवरून खाली उतरला आणि खोली बाहेर गेला. काही वेळाने कृतिकाने डोळे उघडले आणि तिला आठवले की ती अभ्यास करत असताना स्टडी टेबलावर झोपली होती. मग ती बेडवर कशी आली? आर्यनने तिला झोपवले का? हे सर्व कृतिकाच्या मनात चालू होते. काही वेळाने ती बेडवरून खाली उतरली आणि बाथरूममध्ये गेली. थोड्या वेळाने कृतिका आंघोळ करून बाथरूममधून बाहेर आली. यावेळी तिने फक्त बाथरूम घातले होते आणि ती ड्रेसिंग टेबलासमोर उभी होती आणि हेअर ड्रायरने केस वाळवत होती. मग आर्यन खोलीचा दरवाजा उघडून आत आला. त्याला कृतिका आरशासमोर उभी असलेली दिसली. कृतिकाने दार उघडण्याचा आवाज ऐकला तेव्हा तिने मागे वळून पाहिले आणि आर्यन तिच्याकडे पाहत होता. अचानक त्यांचा नजर भेटली. आज पहिल्यांदाच कृतिका आर्यनसमोर लाजत होती. तिने लगेच त्याच्यावरून नजर हटवली आणि आर्यनलाही हे समजले आणि तो काहीही न बोलता बाथरूममध्ये गेला. काही तासांनी नाश्ता केल्यानंतर सर्वजण आपापल्या कामाला निघून गेले. मानसी यांनी कृतिका कॉलेजमध्ये पोहोचले आणि एकमेकांना शुभेच्छा देत त्यांच्या वर्गात गेले. कृतिकाचा रोल नंबर राहुलच्या खोलीत होता. त्या खोलीत फक्त काही स्टुडंट बसले होते. कृतिका तिच्या सीटवर जाऊन बसली. राहुलने तिला विचारण्याचा प्रयत्न केला पण तिच्यासोबत बोलणे झाले नाही. थोड्या वेळाने एक्झामिनर वर्गात आला आणि सर्वांना परीक्षेचा पेपर वाटू लागला. थोड्या वेळाने त्यांचा पेपर सुरू झाला. कृतिकाने मानसीला आधीच सांगितले होते की जर तिला निघण्यास उशीर झाला तर तिने तिची वाट पाहू नये आणि घरी जावे. मानसीनेही तिला ठीक आहे म्हटले आणि घरी पोचल्यानंतर ती तिच्यासाठी गाडी पाठवेल असे देखील सांगितले. कृतिकाने तिला नकार दिला पण मानसीने मान्य केले नाही. काही तासांनी सर्वांचा पेपर संपला आणि ते त्यांच्या पेपर सीट्स जमा करून घरी गेले. वर्गात फक्त दोघे उरले होते, राहुल आणि कृतिका. काही वेळाने राहुलचा पेपरही संपला. त्याने डोके वर करून कृतिकाकडे पाहिले, जी तिचा पेपर सोडवत होती. राहुल गेला आणि त्याने त्याचे पेपर सीट सबमिट केले आणि वर्गाबाहेर गेला. काही वेळाने कृतिकाचा पेपर संपला. तिने संपूर्ण पेपर सीट तपासून बेंचवरून उठली आणि तिची पेपर सीट एक्झामिनरला दिली. तुमचे नाव कृतिका पांडे आहे? एक्झामिनर तिला हसत विचारले. हो सर, कृतिका उत्तर दिली आणि वर्गाबाहेर गेली. ती निघताच एक्झामिनर त्याचा फोन काढला आणि कुणाला तरी फोन केला आणि सांगितलं,
ती वर्गातून निघाली आहे. ठीक आहे, तुम्हाला तुमचे बक्षीस मिळेल. फोनच्या दुसऱ्या बाजूने आवाज आला आणि त्याने कॉल डिस्कनेक्ट केला. एक्झामिनरच्या चेहऱ्यावर एक गूढ हास्य उमटले. कृतिका कॉलेजच्या बाहेर गाडीची वाट पाहत उभी होती. तिच्या समोरून एक काळी गाडी आली आणि राहुल त्यातून बाहेर आला आणि म्हणाला, ये, मी तुला तुझ्या घरी सोडतो. राहुल कृतिकाकडे येत म्हणाला, नो थँक्स, त्याची काही गरज नाही. कृतिका त्याच्याकडे न पाहता म्हणाली. राहुलला तिचे दुर्लक्ष पाहून राग आला. मी इतके दिवस झाले तुला पाहत आहे, तू माझ्याकडे का दुर्लक्ष करत आहेस? राहुल रागाने तिचे कांदे धरून ओरडतो. हे बघ राहुल, असं काही नाहीये. प्लीज मला सोडून दे. कृतिका राहुलच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेत म्हणते. का? कृतिका, तू असं का करत आहेस? आर्यनने तुला काहीतरी सांगितलं आहे ना, ज्यामुळे तू माझ्याकडे दुर्लक्ष करत आहेस ना? कृतिकाच्या डोळ्यात पाहत राहुल विचारतो. प्लीज राहुल, मी तुला सांगितलं होतं असं काही नाहीये. आर्यनने मला काहीही सांगितलं नाही. प्लीज मला सोडून दे. कृतिका त्याचे हात बाजूला सारत म्हणते. तुला त्याच्यावर प्रेम झालंय का? म्हणूनच तू माझ्याकडे दुर्लक्ष करत आहेस ना? राहुल तिला टोमणा मारतो. कृतिका एक दीर्घ श्वास घेते आणि म्हणते, राहुल, तुला जे काही समजून घ्यायचे आहे ते समजून घे. पण आता सत्य बदलता येणार नाही की तो माझा नवरा आहे आणि त्याचा माझ्यावर हक्क आहे. कृतिका राहुलला समजावून सांगते. तिला राहुल तिच्या आजूबाजूला असावं असे वाटत नव्हते आणि जर आर्यनला हे कळले तर तो रागवेल आणि त्याचा राग तिच्यावर किंवा तिच्या कुटुंबावर काढेल आणि कृतिकाला तिच्यामुळे तिच्या कुटुंबाला कोणताही त्रास होऊ नये असे वाटत होते. कृतिकाचे शब्द राहुलच्या हृदयात खंजिरासारखे बोचकत होते. त्याने तुला भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल कसे केले आणि त्याने तुझ्याशी जबरदस्तीने लग्न कसे केले हे तू विसरलीस का? राहुल चिडून कृतिकाला म्हणतो. त्याचे बोलणे ऐकून कृतिका किंचित हसते. पण हे सर्व करून सत्य बदलणार नाही. सत्य हे आहे की मी त्याच्याशी लग्न केले आहे आणि तो माझा नवरा आहे. कृतिका त्याला हसत हसत म्हणते. हे ऐकून राहुलला राग येतो आणि तो काहीतरी बोलणार असतानाच त्याला समोरून एक कार येताना दिसते. राहुल लगेच गाडी घेऊन निघून जातो. त्याला कृतिकाला त्याच्यामुळे कोणतेही त्रास होऊ नये असे वाटत होते. कृतिका समोर गाडी थांबते. कृतिकाला काही समजण्यापूर्वीच 5-6 गुंड गाडीतून बाहेर पडतात आणि कृतिकाला पकडतात आणि जबरदस्तीने गाडीत बसवतात. तुम्ही कोण आहात? मला सोडा. कृतिका त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत म्हणते. अगं ये मुली, शांतपणे आमच्या सोबत चल. समोर बसलेला गुंड रागाने म्हणतो. तुम्हाला माहित नाही की मी कोण आहे? मला शांतपणे सोडा, नाहीतर मी तुमच्या अवस्था असं करेन की तुम्ही स्वप्नातही कुणाचे अपहरण करण्याचा विचारही करणार नाही. कृतिका त्यांच्याकडे रागाने पाहत म्हणते. तिचे बोलणे ऐकून गाडीत बसलेले सर्व लोक हसायला लागतात. तेवढ्यात पोट बाहेर असलेला एक गुंड म्हणाला, तुम्ही लोक तिचे बोलणे काय ऐकत आहात? तिला लवकर बेशुद्ध करा. नाही तर ती बोलून बोलून डोकं खाईल. तो गुंड रागाने सगळ्यांना म्हणाला. बघा, मी तुम्हाला सांगत आहे, मला सोडा. कृतिका त्यांना ओरडते. तेवढ्यात एक गुंड त्याच्या खिशातून एक रुमाल काढतो आणि कृतिकाच्या तोंडावर ठेवू लागतो. कृतिका स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न करते, पण ती अपयशी ठरते आणि काही मिनिटांनी ती बेशुद्ध होते. आर्यन ऑफिसमधून घरी आला आणि थेट त्याच्या खोलीत गेला. त्याने खोलीत सगळीकडे पाहिले, पण त्याला कृतिका कुठेही सापडली नाही. ती मानशीच्या खोलीत असावी. आर्यनने मनात विचार केला आणि त्याचा लॅपटॉप बॅग सोफ्यावर ठेवून वॉशरूममध्ये गेला. काही वेळाने आर्यन फ्रेश झाला आणि वॉशरूममधून बाहेर आला आणि मानसीच्या खोलीकडे गेला. आर्यनने मानसीचा खोलीचा दरवाजा उघडला. आर्यनला तिच्या खोलीत पाहून मानसीला धक्का बसला. ब्रो, तू इथे? आणि कृतिका आली आहे ना? मानसीने बेडवरून उठत त्याला विचारले. तुला काय म्हणायचं आहे? कृतिका तुझ्यासोबत आली नाही? आर्यनने ओळून मानसीला विचारले. नाही ब्रो, तिने सांगितले की तिला वेळ होईल आणि म्हणूनच मी आले. मी माझ्या ड्रायव्हर काकाला पाठवले आहे.
ती काही वेळात येईल. मानसीने घाबरून स्पष्टीकरण दिले. आर्यन काही बोलण्यापूर्वी मानसीचा फोन वाजला. मानसीने जाऊन बेडवरून तिचा फोन उचलला आणि कॉल उचलला. हॅलो काका, तुम्ही कृतिका सोबत किती वेळात घरी येत आहात? मानसीने त्याला विचारले. त्याचे शब्द ऐकून मानसीला धक्का बसला. काय? तुम्ही तिला व्यवस्थित पाहिले का? मानसीने घाबरून विचारले. मानसीला घाबरलेले पाहून आर्यन देखील टेन्शनमध्ये आला. काय झाले? त्याने मानसीला विचारले. ब्रो, काका म्हणत आहेत की त्यांना कृतिका कुठेही सापडली नाही. मानसी घाबरून आर्यनला सांगते. हे ऐकून आर्यनला धक्का बसतो. काय? हे कसे होऊ शकते? आर्यन मानसीला रागाने विचारतो. मानसी फोन बेडवर ठेवते आणि मग विचार करत असताना ती आर्यनला म्हणते, भाऊ, कदाचित कृती राहुल सोबत येत असेल. राहुलचे नाव ऐकताच आर्यनचं चेहरा राग आणि द्वेषाने भरून गेला. कृतिका, जर मी आज तुला राहुल सोबत पाहिले तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसणार. आर्यन स्वतःशी म्हणाला. तो कृतिकावर रागवलेला होता की त्याने वारंवार नकार देऊनही ती त्याचे ऐकत नाहीये. आर्यन काही सेकंद थांबला आणि मानसीला म्हणाला, कृतिका घरी आली की मला सांग, मी स्टडी रूम मध्ये जातो. मानसी त्याला काहीतरी बोलू इच्छित होती, पण ती काही बोलण्यापूर्वीच आर्यन खोलीतून निघून गेला. मानसीने स्वतःशीच विचार केला. ब्रोला अचानक काय झाले? तो इतका रागावला का? मानसी कृतिकाला फोन केला, पण तिचा फोन रिचेबल नव्हता. तिने तिला 2-3 वेळा फोन केला, पण तिचा फोन रिचेबल नव्हता. कृतिकाला फोन का लागत नाहीये? मानसी स्वतःशी म्हणाली आणि मग राहुलला फोन केला, जो त्याच्या खोलीत बसला होता. तो कृतिकाबद्दल विचार करत होता. फोन वाजताच त्याने फोन उचलला. त्याला वाटले की कदाचित कृतिका त्याला फोन करत असेल आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य आले, पण फोन स्क्रीनवर नंबर चमकत असल्याचे पाहून त्याचे हास्य गायब झाले. त्याने फोन उचलला. हॅलो राहुल, तुम्ही दोघे कुठे आहात? आणि कृतिका फोन का उचलत नाही? एकदा नॉट रिचेबल सांगते तर एकदा फोन रिंग होते. फोन उचलताच मानसीने एकाच वेळी कितीतरी प्रश्न विचारले. मानसी, कृतिका माझ्यासोबत नाहीये, मी घरी आहे, राहुल आश्चर्याने म्हणाला. आणि नंतर मानसीला विचारले की काय झाले, कृतिका घरी आली नाही का? ह्याचा अर्थ असा आहे की कृती तुझ्यासोबत नाहीये. मानसी घाबरली. जर ती तुझ्यासोबत नाहीये तर ती कुठे आहे? आणि ती फोन का उचलत नाही? मानसी घाबरून म्हणाली. पण ती कॉलेजमधून माझ्या समोरच घरी निघाली होती. मग ती का पोचली नाही? राहुलने स्वतःशी विचार केला. मी तुला नंतर फोन करते असं म्हणत मानसीने कॉल डिस्कनेक्ट केला. जर कृती राहुल सोबत नसेल तर ती कुठे आहे आणि ती अजून घरी का आली नाही, असे हजारो प्रश्न मानसीच्या मनात येत होते. पण तिच्याकडे त्या प्रश्नांची उत्तरे नव्हती. मला ब्रोला सांगायचे आहे असं म्हणत मानसी खोलीतून बाहेर पडते आणि स्टडी रूमकडे जाते. लॅपटॉपवर काम करत असलेल्या आर्यनला स्टडी रूमच्या दारावर टकटक ऐकू आली. आवाज ऐकून त्याने दाराकडे पाहिले. त्याला वाटले की कृतिका आली आहे. आत ये. आर्यन दाराकडे पाहत म्हणाला. त्याचा आवाजावरून स्पष्ट कळत होते की तो कृतिकावर खूप रागावला आहे. मानसी पटकन दार उघडते आणि आत येते. ब्रो, कृती राहुल सोबत नाहीये. खरं तर राहुल त्याच्या घरी आहे. काय? खुर्चीवरून आर्यन अचानक उठतो. हो ब्रो, मी खूप काळजीत आहे. मला माहित नाही कृती कुठे असेल. ती माझं फोनही उचलत नाही. मानसी आर्यनला घाबरून सांगते. तिला घाबरलेले पाहून आर्यनही कृतिकाची काळजी करू लागला. काळजी करू नकोस, कृतिकाला काहीही होणार नाही. मी तिला शोधून काढेन. घरी कोणी विचारले तर त्यांना सांग की कृतिका माझ्यासोबत गेली आहे. आर्यन मानसीला समजावून सांगतो. ठीक आहे ब्रो, मी कुणालाही काहीही सांगणार नाही. प्लीज तिला लवकर घरी घेऊन ये. मानसी रडत आर्यनला म्हणते. आर्यन त्याचा फोन उचलतो आणि लगेच स्टडी रूम मध्ये जातो. तो गेल्यानंतर मानसी देवाला प्रार्थना करते. देवा, माझ्या कृतीचे रक्षण कर. आणि त्यानंतर ती तिच्या खोलीत जाते. आर्यन गाडी चालवत होता. त्याच्याकडे ब्लूटूथ होता जो त्याच्या फोनमध्ये कनेक्ट होता आणि तो त्याच्या असिस्टंट जॉनीशी बोलत होता. हो, मला सांग,
तो पुढे पाहत म्हणाला, बॉस, कृतिका मॅडमचा फोन ट्रेस झाला. लोकेशन ट्रेस झाले. मग जॉनीने काहीतरी सांगितले ज्यामुळे आर्यन रागावला. त्याने लगेच फोन कट केला आणि गाडीचा वेग वाढवला. कृतिका शुद्धीवर आल्यावर ती स्वतःला एका अनोळखी ठिकाणी पाहत होती. तिने आजूबाजूला पाहिले आणि तिथे ड्रम ठेवलेले होते आणि ती जागा खूप घाणेरडी होती आणि तिथून एक विचित्र वास येत होता. तिने स्वतःकडे पाहिले. तिचे हात आणि पाय बांधलेले होते. तिने सुटका करण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिला शक्य झाली नाही. मग तिची नजर समोर ठेवलेल्या दारूच्या बाटलीवर पडली. ती बाटलीकडे गेली आणि तिच्या हाताने ती जमिनीवर पोडली आणि तुटलेल्या बाटलीने तिच्या दोरी कापू लागली. दोरी कापताना तिचा हातही कापला गेला आणि त्यातून रक्त येऊ लागले. त्यामुळे ती थोडी ओरडली. तिने तिच्या वेदनांवर नियंत्रण ठेवते आणि पुन्हा तिच्या हाताने दोरी कापू लागली. थोड्या वेळाने दोरा कापला गेला. तिने आजूबाजूला पाहिले पण कोणीच नव्हते. ती पटकन उठली आणि तिचा उजवा हात रक्ताने भरलेला होता. ती पटकन बाहेर पडण्याचा मार्ग शोधू लागली. तेवढ्यात तिला पावलांचा आवाज आला. ती पटकन गेली आणि एका ड्रमजवळ लपली. ते गुंड फोनवर कोणाशी तरी बोलत होते. गुंड आत आले आणि पाहिले. त्यांचे चेहरे पिके पडले होते. मुलगी कुठे गेली? त्याने त्याच्या माणसांना विचारले. मॅडम, ती मुलगी इथून पळून गेली, गुंड घाबरून म्हणाला. काय? ती अशी कशी पळून गेली? लवकर जा आणि त्या मुलीला शोधा. जर ती मुलगी वाचली तर तुम्ही लोक वाचवू शकणार नाही. तिच्यासोबत जे काही करायचे ते करा, पण त्या मुलीला जिवंत सोडू नका. फोनच्या पलीकडून संतप्त आवाज आला. काळजी करू नका, आपण ती मुलगी शोधू, असे म्हणत त्याने फोन कट केला आणि तिथून कृतिकाला शोधण्यासाठी निघून गेला. ते निघून गेल्यानंतर कृतिका बाहेर आली आणि बाहेर पडण्याचा मार्ग शोधू लागली. खूप शोधल्यानंतर तिला अखेर मार्ग सापडला. ती पटकन दाराकडे जाऊ लागली. तेवढ्यात अचानक कोणीतरी तिच्यावर वरडले. तिच्या समोरून 2 गुंड आले आणि ती घाबरली. ती पळून जाण्यासाठी मागे वळली तेव्हा मागून 2 गुंड तिच्या दिशेने येत होते. तिला सर्व बाजूंनी घेरले होते. मी तुम्हाला अजून सांगत आहे, माझ्याजवळ येऊ नका, कृतिका घाबरून म्हणाली. माय डिअर, गायिका करत आहेस? एक गुंड निर्लज्जपणे हसत म्हणाला. सगळे गुंड घाणेरड्या डोळ्यांनी कृतिकाकडे पाहत होते. आता कृतिकाला भीती वाटत होती, पण ती तिचे चेहऱ्यावर अजिबात दाखवू दिली नाही. मला जाऊ दे, नाही तर ते तुझ्यासाठी चांगले होणार नाही, ती रागाने म्हणाली. तिचे बोलणे ऐकून ते गुंड हसायला लागले. अजून काय डिअर? एक गुंड हसत म्हणाला. तेवढ्यात एक गुंडाने तिच्या हाताला स्पर्श केला. कृतिका त्याला कानाखाली मारली, ज्यामुळे गुंड रागाने वेडा झाला. तुला खूप गरमी चढली आहे ना? थांब, मी तुझी सगळी गरमी कमी करतो, असे म्हणत त्या गुंडाने तिचे केस धरले आणि तिला जमिनीवर फेकले, ज्यामुळे कृतिका खाली पडली. गुंड तिच्या दिशेने येऊ लागले. कृतिका उठून मागे सरकू लागली. मग एका गुंडाने त्याच्या बोट तिच्या हातावर ठेवले, ज्यामुळे ती ओरडली. त्याने पुढे जाऊन तिच्या हातावरील कुर्ती पाडली. कृतिकाच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. तरीही ती स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात त्यांना काहीतरी पडल्याचा आवाज आला. त्यांनी मागे वळून पाहिले तर दोघेजण रागाने पाहत होते. त्यापैकी एकाच्या डोळ्यात इतका राग होता की तो आज कुणालाही जिवंत सोडणार नव्हता.